नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 8 ऑगस्ट 2025. मी म्हणलं होतं ना 8 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कामं आटपून घ्या. आता तुम्ही बघा, सगळ्या विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो मी कुठं आहे, तर मी आहे लोणारचं सरोवर. ते पाहू शकता, हे लोणारचं सरोवर आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. हे पाहू शकता, हे लोणार या ठिकाणी आहे. या ठिकाणी देखील पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी आता 8:45 वाजलेले आहेत. तर आता शेतकऱ्याला सांगू इच्छितो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार आहे. आता लोणार मध्ये आता 9च्या नंतर खूप जोरात पाऊस पडणार आहे. म्हणून हा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, लोणार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. योगायोगाने ह्या लोणार या ठिकाणी म्हणून सांगतो. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आज 8 तारखेला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी आता 9ला पाऊस सुरू होईल, काही ठिकाणी 10ला होईल, कुठं 11ला होईल, कुठं 12ला होईल, कुठं दुपारून होईल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना 11 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की मी काल श्रीरामपूरकडे गेलो होतो, शिर्डीकडे गेलो होतो. तिकडल्या शेतकऱ्यांचे फोन आले, तिकडे पाऊस नाही. तर त्या शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा, त्याच्यानंतर संगमनेर त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये देखील म्हणजे आज 8 ऑगस्ट 9, 10, 11 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घेतात. त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे. घाटाच्या खाली शेतकऱ्याचे फोन आले होते, तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा, पुन्हा त्याच्यानंतर कळवण, नाशिक, लासूर या शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या इकडे पाऊस नाही. चाळीसगावचे शेतकऱ्याचे फोन आले, पारवळ्याचे आले. तुमच्या तिकडे आज बघा, आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज म्हणजे चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आजपासून ते 11 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सगळ्यांना जीवदान ठरणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आता हे झाला 8 तारखेपासून ते 11 ऑगस्ट पर्यंत अंदाज. म्हणजे आज 8 तारखे, 8, 9, 10, 11 4 दिवस दररोज वेगवेगळ्या पाऊस पडणार आहे. सगळ्यांना जिथं पडला नाही तिथं देखील पडणार आहे. त्यांच्या पिकाला जीवदान ठरणारा हा पाऊस असणार आहे. त्याच्यानंतर 12 आणि 13 ऑगस्टला 2 दिवस थोडी विश्रांती घेईन. त्याच्यानंतर राज्यात 14 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट परत जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल. म्हणून विजेच्या कडकडासह होणार आहे. त्याच्यामुळे काय करा, 14 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या शेताच्या जिथं तळी असेल तर तुम्ही मोटर टाकले असेल, पाईप असेल ते काढून घ्या. कारण की त्याच्यानंतर त्या पावसामध्ये बऱ्याच धरणाचं, जायकवाडीचं परत पाणी सुटणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मोटर वाहून जातील, पाईप वाहून जातील. त्याच्यामुळे हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर ते 14 ते 18 सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मी म्हटलं होतं ना ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. म्हणजे ऑगस्टमध्ये मी म्हटलं होतं ना 14 ते 18च्या दरम्यान जवळपास 40-41,000 गावाला पाऊस पडणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत, तर 30-32,000 गावाला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आता हे 14 ते 18चा एकदा पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर 25, 26, 27, 28, 29 ऑगस्ट दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येणार आहे. त्याच्यात देखील 30-35,000 गावाला पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्याचा अंदाज लक्षात घ्या. पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये परत दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील सप्टेंबरमधला अंदाज लक्षात घ्यायचा. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेवटच्या आठवड्यात. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ऑगस्टमध्ये 2 मोठे पाऊस, सप्टेंबरमध्ये 2 मोठे पाऊस आणि ऑक्टोबरच्या फक्त पहिल्या आठवड्यातच एक चांगला पाऊस येणार आहे. आणि दुसऱ्या 20 ऑक्टोबर नंतर पाऊस परत काय होणार, निघून जाणार आहे. मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो, मग आता पाऊस परतणार. आणखी 2-2.5 महिने पाऊस आहे, पण पाऊस कधी निघून जाणार हे यापुढे कधीच कोणाला विचारत जाऊ नका. एक सोपं गणित सांगतो, पाऊस कसा निघून जाणार, काय करायचं. 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान
काय होतं की काही ठिकाणी धुळी येते, कुठं धुराळी म्हणतात, काही जण धुके म्हणतात. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी धुळी आल्याच्या नंतर त्या झाडावर, कापसावर, सोयाबीनवर असे जाळे पडले, जाळे धुळी आली 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान, आपण म्हणायचं आता कंप्लीट 12 दिवसानं पाऊस निघून जाणार आहे. हा अंदाज निसर्ग त्या जाळे रूपी धुळीच्या रूपात देतो. म्हणून हे लक्षात येतं. त्याचा मी अंदाज परत तुम्हाला देणारच आहे, पण हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. आणि तुम्ही बघा, काल परवा मी म्हटलं होतं ना, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी यापुढे कधीच कोणाला पाऊस करायचं नाही. आपल्याला हे निसर्गच पाऊस सांगतो. आणि योगाने या ठिकाणी हे निसर्ग रम्य लोणारचं सरोवर आहे बघा. इथलं पाणी कधीच आटत नाही. ते निसर्ग उल्कापात झाला होता अशी म्हणजे सांगतात. उल्कापात होऊन या ठिकाणी म्हणजे उल्का पडलेला इथं सर्व नैसर्गिकरित्या झालेलं आहे. म्हणजे निसर्ग काय काही तुम्हाला सांगतो गोष्टीचा अंदाज देत असतो. तर त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, आता मी काल परवा म्हणजे 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टच्या दरम्यान मी ठिकठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं होतं, तांबडा आभाळ होईल बघा. तांबडा आभाळ झालं की त्याचा फोटो काढून ठेवायचा. लगेच आपण म्हणायच्या मित्राला 3 दिवसात पाऊस येणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की सगळीकडे झालंय आणि पाऊस सुरू आहे. म्हणजे हे अंदाज तुम्हाला कोण देतं? ते निसर्ग देतं. आणखीन परत एक तुम्हाला एक कळण्यासाठी परत सांगतो, 13 आणि 14 तारखेला परत असंच एक तांबडा आभाळ पश्चिम दिशेला होईल. ठिकठिकाणी महाराष्ट्रात होईल. लगेच तुम्ही म्हणायचं 14 ऑगस्ट ते 18 दरम्यान राज्यात पूर्ण पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या परत शेतकऱ्याला एक सांगतो, आता हे ऑगस्ट महिना, ऑगस्टमध्ये 2 मोठे पाऊस, सप्टेंबरमध्ये 2 मोठे पाऊस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस. आणि त्याच्यानंतर मग थंडी कधी येणार तर तुम्हाला सांगतो 2 नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी स्वेटर घालायलेले दिसतील. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यात 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. म्हणून हे अंदाज आताच सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आता हे जे पाऊस आहे आज 8 ऑगस्ट पासून ते 8, 9, 10, 11च्या दरम्यान ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात पाऊस पडणार आहे. तुम्हाला सांगतो शिर्डी, कोपरगाव, राहता, त्याच्यानंतर संगमनेर, नेवासा, म्हणजे या भागामध्ये काय झालं होतं की म्हणजे ह्या 15 महिनाभर जरा पाऊसच नव्हता पडला. थोडा पडायचा पण त्यांना पिकाला जीवदान करायचं. आता त्या ठिकाणी आता ना हे जे आताचा पाऊस येणार आहे ह्या म्हणजे ऑगस्ट महिन्यातला, तिथं त्या खूप पडणार आहे. आणि त्यांच्या तळ्यामध्ये देखील म्हणजे ते छोटे छोटे तळे येतात त्याच्यामध्ये पाणी येणार आहे. त्याच्यानंतर निळवंडे धरणाचं परत एकदा पाणी सोडावं लागणार आहे. कारण की याच्यामध्ये 14 ते 18च्या दरम्यान परत मोठा पाऊस पडणार आहे. जायकवाडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे. कारण की जायकवाडी धरणाचा परत एकदा म्हणजे त्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमेंट एरियामध्ये तिकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील आताच अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण, हे जे धरण आहे या धरणाला पाणी कुठून येतं? विदर्भात पाऊस पडल्याच्या नंतर. तर आता 14 ते 18 आणि आता हे 8 ते 11 ह्या पावसामध्ये परत ह्या नद्याला पाणी येणार आहे. त्याचं पाणी लगेच येलदरी धरणाला जाणार आहे, सिद्धेश्वर धरणाला जाणार आहे. आणि ती देखील धरण जवळपास 100 पर्यंत जाण्याच्या तयारीत राहतील. त्याच्यानंतर ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही